वाकीकर बाबा यांना, आदरणीय वाकीकर बाबा. योगशास्त्रा षडदर्शना जीवशिता न कळे परात्मा, तो केवी मतील वाल्प विवेकांशे, वर्णीन सर्व विषया कुळकर्म सत्तू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज. बंधूंनो, मग प्राचीचं भाषण संपलं. फक्त महिलांनीच टाळ्या वाजवल्या, पुरुषांचा आवाजच नाही आला. अगोदरच्या वक्त्यानं जे म्हणायला आला महिलांचाच आवाज आला. का पुरुषांचा आवाज का निघत नाही? राष्ट्रपती महिला आहेत म्हणून का? म्हणून श्री गोपाल नाही, पुन्हा राष्ट्रपती पुरुष बनणार आहे. बाईंच्या नंतर आपला आवाज निघला पाहिजे. एकदा पुन्हा पुरुष मंडळींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जय करायचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर पुरुष मंडळी आहेत, काही हरकत नाही. बंधूंनो, महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्था या संस्थेचा 23वा वर्धापन दिन आज आहे. जेव्हा या सोहळ्याचं निमंत्रण देण्याची मंडळी इथे आली, सर्व कार्यकर्ते मंडळी म्हणजे निमंत्रणाची काही गरज नाही. संस्थेचा वर्धापन दिन म्हणजे हक्काचा आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. तसंच उपाध्य कुलाचार्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री बिडकर बाबा आपणाला या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तसंच बंधूंनो, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अमरावतीचे आश्रम संचालक कारंजकर बाबाजी मागच्या वर्षी होते, दरवर्षी लाभतात, ते पण यावर्षी मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. तसंच अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री आचार्य प्रवर ज्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून खऱ्या अर्थानं स्थानाचं संरक्षण केलेलं आहे, मुहूर्तमेढ रोवलेली आहे, असे साळकर बाबाजी. बंधूंनो, ज्यांचे आपण रोखोक असे विचार ऐकलेत, दरवर्षी ऐकत असतो, हक्कानं बोलवत असतो, असे एक महानुभाव पंथाचे धडाडीचे कार्यकर्ते, नवीन विचार देणारे आणि सर्वांचे हिंमत आणि पाठिंबा असलेले असे आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री मोहनदादाजी अमृते. तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत आचार्यगण, समोर बसलेले परमपूजनीय वांभूर इथून आलेले श्री दादा ज्यांचे विचार आपण ऐकलेत, समोर बसलेले आमचे साधू संत, उपस्थित सर्व वासनिक बंधू भगिनी, तपस्विनी महिला मंडळी आणि अपार श्रद्धेने जमलेल्या माझ्या भाविक भक्तांनो आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी. वास्तविक असं आहे बंधूंनो, भूक लागावी, जेवणासाठी माणसानं हात धुवून बसावं, परंतु पोळीचं जेवण झाल्यानंतर पुन्हा काय जेवणार आहे माणूस? तसं आता अगोदर जे वक्ते बोलले, खऱ्या अर्थाने जे बोलायचं होतं, जे आपले विचार आहेत, असं वाटलं की आपले विचारच ते बोलत आहेत, पुन्हा काय बोलावं. परंतु इथे आलोच आहोत तर दोन शब्द बोलणं आवश्यक आहे. बंधूंनो, 23वा महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिराचा हा वर्धापन दिन आहे. हे व्यासपीठ म्हणजे केवळ महोत्सव करणारे व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ म्हणजे केवळ उत्सवप्रिय व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ गरजेतून अनेक क्रांती घेऊन जन्माला आलेला आहे. या सर्वांची आपल्याकडे नोंद आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थानं महानुभाव शब्द एवढा व्यापक आहे. महानुभाव या शब्दामध्येच एवढं काही व्यापकत्व गुंतलेलं आहे की महान थोर अनुभव तो महानुभाव हा केवळ पंथावाचक, समूहावाचक किंवा एखाद्या अशा संकुचित विचारावाचक तो नक्की शब्द नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान हे माणसाला महानुभाव बनवल्याशिवाय राहत नाही. याची आपणाला स्वामींचं संपूर्ण तत्वज्ञान जीवनचरित्र वाचल्यानंतर लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. रस्त्यानं येत होतो, जागतिक अहिंसा दिनाचे जागोजागी बॅनर दिसले, काही देशी काही परदेशी पळणाऱ्या पाहुण्यांचे फोटो दिसले. मनामध्ये विचार आला, खरोखर नुसतं रस्त्यानं पळाल्यानं अहिंसा निर्माण होणार आहे का? एवढंच होऊ शकेल, काही गर्दी दिसेल, त्याचं पाहून न समजणारे सुद्धा पाठीमागे पळायला लागतील, फोटो निघतील, बातम्या येतील. परंतु खरोखरच अहिंसा ही कशी शिकवायची आहे, त्याचा आदर्श काय आहे, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जीवन पाहावं लागेल. स्वामीने स्पष्ट एका शब्दात सांगितलं की हिंसा हेच पाप आहे आणि पापामुळे जीवाला नरक प्राप्त होतात. हे जर एकदा मनामध्ये बिंबलं तर खरोखर माणूस हिंसा करेल का? नाही करणार ना. जेव्हा गुंफेमध्ये इंगळी निघली, त्या इंगळीला परिवारातल्या एका भक्तानं मारलं
आणि उचलून जेव्हा बाहेर टाकत आहे तेव्हा स्वामींनी ते दृश्य पाहिलं. स्वामींची निरूपणाची पद्धती किती चांगली होती हो. माणसाला घडवण्याची पद्धती किती चांगली होती हो. आपल्यातला जो चांगला विचार आहे तो जागृत करण्याची पद्धती किती चांगली होती हो. आणि जेव्हा ती इंगळीला नांगीला धरून बाहेर एक भक्त टाकत आहेत तेव्हा स्वामी काय म्हणतात, तुम्ही काय करत आहात. तेव्हा ते म्हणतात, जी ही विषारी विंगळी कुणाला चावली असते. तेव्हा स्वामींनी खूप छान पटवून सांगितलं, कदाचित ती चावली असती, ती विषारी आहे असं तुम्ही म्हणता, तर काही वेळ आग झाली असती, थोडं दुःख झालं असतं, पण तुम्ही तर तिचा जीवच घेतला ना. मग विषारी कोण, ती विंगळी का तुम्ही. तिला विषारी म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. आणि इथून पुढे जर तुम्हाला आमच्याजवळ राहायचं असेल तर अशी मुक्या प्राण्याची हिंसा करता येणार नाही. आणि पुन्हा एकदा निघाल्यानंतर कपड्यामध्ये धरा आणि बाजूला नेऊन टाका, कारण तिलाही जगण्याचा अधिकार आहे. तिला सुद्धा या सृष्टीमध्ये मीच पाठवलेलं आहे, तिला सुद्धा राहू द्या. तुम्हाला मारायचं पुन्हा सांगितलं, किती उद्बोधक लिहिलं आहे, किती चांगला प्रसंग आम्हाला स्वामींनी सांगितलेला आहे. परंतु खरोखरच बंधूंनो, खेदाची गोष्ट ही आहे की मोहनदादांनी म्हणल्याप्रमाणे जेव्हा चौथीचं मी मराठीचं पुस्तक पाहिलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी क्रांती घडवली, ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी काही चांगलं मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचं फोटोसहित थोडक्यामध्ये माहिती आलेली आहे. परंतु स्वामींचा फक्त चक्रधर एवढा उल्लेख करूनच थांबला गेलेला आहे. अहो, सर्वांची मुहूर्तमेढ तर स्वामी आहेत ना, त्यांचा फोटो दिसत नाही, थोडक्यात त्यांचा परिचय दिसत नाही. याचं कारण असं की आपण लोकांपर्यंत स्वामींचं तत्वज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कमी पडलो. आम्हाला बाकीची उदाहरणं माहिती आहेत, बाकीच्यांनी केलेल्या घटना माहिती आहेत, परंतु अहिंसेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू होते, हे आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही आहे. आणि हे पोहोचावं, हे सर्वांपर्यंत जावं, हीच तळमळ कैवल्यवासी राघव मेश्राम गुरुजींची होती. आणि त्याच उद्देशानं मला तरी असं वाटतं की त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे कोण होते, लक्षात ठेवा. कोण होते, त्यांचं जन्म कुठला आहे, त्यांचं कार्य काय आहे. अखिल विश्वाचं कल्याण करण्याची ताकद स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो, आम्ही परंपरेनं महानुभावपंथी नाही, अजूनही आमच्या आई वडिलांनी महानुभावपंथ घेतलेला नाही. परंतु आम्हाला स्वामी का आवडले, आता प्रत्येकाने चिंतन करा. लक्षात ठेवा, कुणीतरी सांगतो आहे म्हणून स्वामीला मानू नका, कुणीतरी म्हणतो आहे म्हणून कान फुकू नका. परंतु तुम्ही स्वतः अनुभवा की स्वामी काय आहे, महानुभावपंथ काय आहे. आणि जेव्हा स्वामींचं तत्वज्ञान पाहिलं बंधूंनो, कुणी एखाद्या फक्त स्त्रियांचा विचार केला असेल, कुणी फक्त पुरुषांचा विचार केला असेल, कुणी फक्त वनराईचा विचार केला असेल, कुणी फक्त चतुष्पदांचा विचार केला असेल, कुणी फक्त भारत देशाचा विचार केला असेल, कुणी फक्त मानव जातीचा विचार केला असेल, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकल जीवांचं कल्याण चिंतणारा अवतार आहे म्हणून आम्ही महानुभावपंथ स्वीकारलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे महानुभावपंथ, लक्षात ठेवा. कुणाला कोणचं व्यसन आहे, कोणाला कोणचं व्यसन आहे, आमचे स्वामी सांगा आम्हाला कोणतंच व्यसन नाही, फक्त जीवांचा उद्धार व्हावा हेच आम्हाला विषय आहे. मानव जात नाही म्हणलं, स्त्री नाही म्हणलं, पुरुष नाही म्हणलं, पशुपक्षी नाही म्हणलं, जीव. बंधूंनो, आज आम्ही पाश्चात्यांचे गोडवे गातो आहोत, नवीन वैज्ञानिकांचे गोडवे गातो आहोत. की झाडामध्ये जीव असतो हे कसं आम्हाला समजलं, हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये लेख आल्यानंतर वाचतो आहोत. परंतु वनस्पतीमध्ये जीव आहे, प्रत्येक लहान प्राण्यामध्ये सुद्धा जीव आहे, हे स्वामींनी महानुभाव तत्वज्ञानाने आम्हाला पहिलं सांगितलेलं आहे ना बंधूंनो. ते आम्ही कधी समजून घेणार आहोत का, लक्षात ठेवा. आणि म्हणून नेहमी एक मृगाचं उदाहरण असते, तुझी आहे तुझ पाशी परी जागा भुलला, नाही का. मृग असते बंधूंनो, सृष्टीमध्ये सर्वात सुगंधी वस्ती म्हणजे कस्तुरी, नैसर्गिक सुगंध आहे तिच्या ठिकाणी. आणि जेव्हा हरणाच्या बिंबीमध्ये या सुगंधाचा जन्म होतो, ही कस्तुरी जन्माला येते, तेव्हा ते हरण बेफान होऊन जाते, इकडे धावते तिकडे धावते, तिकडे धावते तिकडे धावते, कारण त्या सुगंधाच्या शोधामध्ये ते फिरत असते. आणि शिकारी टपून बसलेला असतो, तो ओळखतो की ज्या अर्थी या हरणानं खाणं पिणं सोडलेलं आहे, तहान भूक विसरलेला आहे, नुसता धावतो आहे, नक्कीच याच्या बेंबीमध्ये कस्तुरीचा जन्म झालेला आहे. आणि आता याची आपण शिकार केली पाहिजे आणि ती कस्तुरी काढून घेतली पाहिजे. बंधूंनो, इकडे तिकडे धावणारा हरिण, त्या शिकाऱ्याचा बाण त्याला लागतो, ते मृत होते आणि तो शिकारी त्याच्या बेंबीमधली जन्माला आलेली कस्तुरी काढून घेतो. झालं काय, त्याच्या बेंबीमध्येच कस्तुरी होती, त्या इकडे फिरायची गरज नव्हती, परंतु अज्ञानामुळे ते कळलं नव्हतं. तसं बंधूंनो, आम्ही जे आहोत, प्रत्येक जीवजात जे आहे, प्रत्येक प्राणी मात्र जो आहे, त्याचा उद्धार करण्याची, त्याला प्रगती करण्याची ताकद त्याच्यामध्येच आहे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः, श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा किती छान सांगितलं आहे.
नाही का? आपला उद्धार आपणालाच करायचा आहे. आपल्या उद्धारासाठी परमेश्वराने एवढी मोठी सृष्टी व्यवस्था काय होती माहिती आहे तुम्हाला? इमारत बांधत असताना त्या इमारतीचा पाया मजबूत पाहिजे. जर मजबूत नसेल तर ती इमारत कधीही कोसळू शकते. एखादी सुनामी लाट आली, एखादं काही वादळ आलं, झोपडं उडून गेलं, घर उडून गेलं, असं होता कामा नये. आपली इमारत जशी आपण पक्की पाहिजे याची काळजी घेतो, तसं आमचं जीवनमूल्य जे आहे, आमचं श्रद्धास्थान जे आहे, आम्ही ज्या मार्गाने जातो आहोत त्यावरची जी श्रद्धा आहे ती आमची पक्की पाहिजे. कशीही वादळ येऊ द्या, कसंही काही येऊ द्या, सगळं विश्व जरी आमच्या विरोधामध्ये उभं राहिलं, सगळं जग जरी आमच्या विरोधामध्ये उभं राहिलं, तरी आम्ही जे अनुभवलेलं आहे, आम्हाला जी आत्मानुभूती आलेली आहे, यापासून कुणीही वंचित करू शकत नाही. ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानदीप जागृत होणं महत्वाचं आहे. आता बंधूंनो, आहे काय आमचं? तो तसं म्हणतो, तो तसं म्हणतो, तो तसं म्हणतो. अरे जग आहे, घोड्यावर बसू देणार नाही, पायी चालणार नाही, तुम्हाला कसा होती? कसा आहे जग? आहे घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही, तर जगाची व्याख्या आहे. म्हणून आपण कल्याण कशामध्ये आहे, जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, परमेश्वर काय आहे, याचा शोध घेतला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि एकदा मला आत्मानुभूती आल्यानंतर आपण याचा त्याग नाही केला पाहिजे, हे निर्माण झालं पाहिजे. याचसाठी या महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर किंवा या संस्थेची निर्मिती झालेली आहे. बंधूंनो, आनंद होतो आहे. नागपूर शहरी उपराजधानी आहे. आज जेव्हा आपली शोभायात्रा निघाली, परब्रह्म परमेश्वराच्या चरण स्पर्शाने पूजलेला विशेष होता. सर्वजण विडावसर करत होते, संत महंत आचार्यगण सोबत होते, वासनिक मंडळी होती आणि आनंदाला उधाण आलं होतं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. साधू संतांना आम्ही एवढं का मानायचं? त्यांनाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, माणसारखे माणसं आहेत, पण एवढं दिवाळी आधारका आनंद का साजरा करायचा आहे, याचं गमक आहे बंधूंनो. मगाची मुलगी खूप छान म्हणाली, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पुन्हा जागवायचं काम केलं आपल्याला संतांनीच ते केलं ना, महापुरुषांनीच ते केलं ना, आचार्य गणांनीच ते केलं ना. आणि म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः. आणि बंधूंनो, आपण अज्ञान जीव आहोत, अज्ञानामध्ये डुंबणारे आपण आहोत. आपणाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, खरंच ईश्वर काय आहे जर आपल्याला करायचं असेल, तर त्या ज्ञानी जनाला आपल्याला शरण जावं लागेल, त्यांच्याकडे विनम्र भावे जावं लागेल. नक्कीच ते साधन दात्याची आपल्याला ओळख करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्षात ठेवा, एक वाक्य मला ऐकलं, आठवलं की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, गुटखा खाणारा माणूस गुटख्याची पुडी खाल्ली काढली की 4 पोरं जमा करतो. तंबाखू खाणारा माणूस एकटा तंबाखू खात नाही, लगेच 4 लोक जमा होतात. दारू पिणारा माणूस एकटा दारूच्या दुकानावर जात नाही, लगेच 5 सोबती तयार करतो. मग तुम्ही आम्ही जर पंथाचे अनुयायी आहोत, मानवपंथी आहोत, मग तुम्ही सुद्धा काही तुमची सोबती तयार केली पाहिजे की नाही? तुमच्यापासून काही लोकांना प्रेरणा भेटली की नाही? त्यालाच खऱ्या अर्थानं तो महानुभाव म्हणता येईल, उपदेशी म्हणता येईल. नाही तर मग कुठे चालला तर चालला एकटाच का, तर म्हणजे सोबतच नाही, संगतच नाही आहे. त्या म्हणजे खरा दारू पिणारा त्यालाच म्हणतात जो एकटा दारू पित नाही, दोघा तिघांना पाहतो, तोच खरा दारू पिणारा आहे. लक्षात ठेवा, तसा खरा उपदेशी तोच आहे, खरा महानुभावपंथी तोच आहे की ज्याच्या घरापाशी कमीत कमी जवळचे घर काही ना काही उपदेशी बनले पाहिजे, त्यांची पंथाबद्दल दृष्टी अनुकूल बनली पाहिजे, त्यांच्यावर संस्कार चांगले झाले पाहिजे. यालाच खऱ्या अर्थानं उपदेशी म्हणता येईल, त्याला खरं स्वामींचं तत्वज्ञान समजलं असं म्हणता येईल बंधू. आणि म्हणून लक्षात ठेवा, वाईट मार्गाला कुणाला लावू नये, वाम मार्गाला कुणाला लावू नये, कुणाचं जीवन उद्ध्वस्त करू नये, तर चांगल्या कामाला जबरदस्ती लावलं पाहिजे, चांगल्या कामाला जबरदस्ती सोबत नेलं पाहिजे. मी नेहमी बोलत असताना सांगतो, मोहनदादांनी खूप चांगला विषय घेतला की आम्ही कार्यक्रमाला येतो, फक्त मोठे माणसं येतो, जे काही मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना आम्ही सोबत आणत नाही. लक्षात ठेवा बंधूंनो, आज जी आपल्याला महानुभाव पंथाची पिढी दिसते आहे ना, ही कशा कुशीतून जन्मालेली आहे, मुशीतून जन्मालेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, काय सांगावं, त्यांच्यावर काय त्यांच्या पूर्वजांनी संस्कार केलेले आहेत.